येरवडा मनोरुग्णालयामध्ये 950 रुग्णांकडून अमानवीय पद्धतीनं साफसफाई करून घेतली जाते। साम टीव्हीने हा प्रकार उघड केला होता। याची दखल घेत आरोग्यमंत्री आंबेडकर भेट देणार होते, मात्र त्यांनी माध्यमांशी बोलणं आणि भेट देणंही टाळलंय। अधीक्षक डॉक्टर कोलोन यांना पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप होतोय। मंत्र्यांनी केवळ चौकशीचं आश्वासन दिले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांना कशा पद्धतीने काम करून घेतलं जातं या संदर्भातला आवाज साम टीव्हीने उठवला होता। त्यानंतर या ठिकाणी आरोग्य उपसंचालक भगवान पवार, संचालिका गेहलोत यांनी भेट देत नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र प्रकाश आंबेडकर जे आरोग्य मंत्री आहेत ते काही हाकेच्या अंतरावरती होते, मात्र त्यांनी या रुग्णालयाला भेट देण्यास टाळलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमकं प्रकाश आंबेडकर हे कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत असाही प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण की प्रकाश आंबेडकर आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते। त्यांनी या ठिकाणी येऊन या सर्व प्रकाराची माहिती घेणं आवश्यक होतं, रुग्णालयाला भेट देणंही आवश्यक होतं, मात्र ते आंबेडकरांनी केलेलं पाहायला मिळत नाहीये। मात्र या प्रकरणाची चौकशी करून अधिकाऱ्यांवरती कारवाई करू असं आंबेडकर म्हणत असले तरी त्यांनी रुग्णालयाची भेट का टाळली असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी होणार का, दोषीवरती कारवाई होणार का असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित केला जातोय। कॅमेरामन सुमित भोसलेसह सागर, साम टीव्ही, पुणे।